नमस्कार, मी नरेंद्र साय, मी किल्लेदार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज खूप दिवसांनी आपण एक ब्लॉग तयार करतोय. त्याचं कारण असं की आपण एक ऐतिहासिक पदभ्रमंती मोहीम करतो, ती म्हणजे पावनखिंड, पन्हाळा ते पावनखिंड. तर त्यासाठी आपण आज 1 नव्हे, 2 नव्हे, 10 नव्हे, तर तब्बल 52 किलोमीटरचा प्रवास पायी चालत जाणार आहोत. ज्या मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याला अडकून राहिले होते, तिथून ते विशाळगडला गेले, त्याच मार्गाने आपण पदभ्रमंती मोहीम करतोय. सह्याद्री प्रतिष्ठान, कोल्हापूर मर्दानी आखाडा. गेले अविरतपणे कितीतरी वर्ष ही संस्था पन्हाळा ते पावनखिंड ही मोहीम राबवत आहे. त्याच मोहिमेअंतर्गत मी आज पन्हाळा पावनखिंड प्रवास करतोय. संस्थेच्या प्रमुखांनी आम्हाला महत्त्वाच्या सूचना दिल्या आणि पुढील कार्यक्रमास सुरुवात केली. बाजीप्रभूंच्या पुतळ्यासमोर काही मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके झाली. ही प्रात्यक्षिके बघून प्रत्येक मोहिमेवरच्या मनामध्ये एक वेगळा हुरूप निर्माण झाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जयघोष करून आम्ही सर्व मोहिमेवर पुढील मोहिमेला चालू लागलो. वारकऱ्यांच्या दिंडीप्रमाणे आम्ही सर्व मोहिमेवर एका रांगेत पुढे चालू लागलो होतो. मागच्या बाजूने पन्हाळा किल्ला पूर्णपणे खाली उतरून एक डांबरी रस्ता लागतो. थोडेसे चालत गेल्यावरती डावीकडे हलकेसे वळण घेत आपण मसाई पठाराच्या दिशेने चालू लागतो. पन्हाळा किल्ला खाली उतरून आपण एक डांबरी रस्त्याला लागतो. डांबरी रस्त्यावरती 5 ते 10 मिनिटं चालल्यावरती आपल्याला मसाई पठारावरती चढाई करायला लागते. मसाई पठार चढल्यानंतर आपण एक 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावरती आल्यावरती एक मसाई देवीचं मंदिर लागतं आपल्याला. मसाई पठार, या पठाराला हे नाव मसाई देवीवरूनच पडले असावे. 900 एकरमध्ये पसरलेल्या या मसाई पठारावरती 2 ते 3 मंदिरे आणि 4-5 तलाव आहेत. सकाळपासून पाऊस का नव्हता, आता थोडी पावसाने हजेरी लावलेली आणि थोडा वेळ पाऊस येऊन परत गेलाय. चालणारी वाट सगळी निसरडी झाली. आता इथून पुढचा प्रवास बघू आपला कसा होता. तर आता आपण मसाई पठार पूर्णपणे खाली उतरून आलोय आणि खाली उतरल्यावरती आपल्याला कुंभारवाडी गाव लागतं. तर कुंभारवाडी गावातनं आपल्याला पूर्णपणे डांबरी रोड आहे. हा डांबरी रोड इथून आता कुठपर्यंत ते माहीत नाही, पण पुढे एक शाळा आहे. संस्थेने सांगितले की ते शाळेजवळ जाऊन तुम्हाला आता जेवण करायचं. जेवण केल्यानंतर पुढचे व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. मसाई पठार पूर्णपणे उतरून आता आपण जेवणाच्या मार्गाकडे मार्गस्थ होत आहोत. हलकासा पाऊस होऊन गेलेला. पावसामध्ये भिजलेल्या अंग आणि दप्तर याचं ओझं घेत आम्ही पुढे चालत होतो. हलकासा पाऊस झाल्याने चालून चालून तापलेल्या अंगाला एक गारवा मिळाला आणि चालायलाही खूप मजा येऊ लागली. हळूहळू आम्ही आमची पावले पुढे टाकत निघालो होतो, कारण पुढे जेवायचं होतं. सर्वांचे रंगीबिरंगी रेनकोट बघून रस्त्यावरती इंद्रधनुष्य उतरल्यासारखं वाटत होतं. सह्याद्री प्रतिष्ठान आखाडा कोल्हापूर या संस्थेमार्फत आपण आज पन्हाळा पावनखिंड मोहीम ही करतोय. त्याचप्रमाणे संस्थेने सुरुवातीला आम्हा प्रत्येकाला या 3 बिया दिल्या होत्या. तर ह्या 3 बिया यासाठी दिल्या होत्या की वाटेत जाताना तुम्ही कुठेही फेकून द्या. याचं कारण असं, याच्यामुळे वृक्षारोपणाला एक हातभार लागतो आणि या भागात झाडांची संख्याही वाढते. सकाळी 10:30 वाजता पन्हाळा किल्ल्यावर चालायला सुरुवात केली होती आणि पावनखिंडच्या प्रवासाला लागलो होतो आम्ही. तर आता दुपारी 3:30 वाजले. 3:30 वाजेपर्यंत आम्ही चालत होतो आणि एवढ्यात परिश्रमानंतर आम्ही जेवलो खोतवाडी या गावात. आणि या खोतवाडी गावातून आता आम्ही पुढे मार्गस्थ होत चालत जाऊया पुढच्या प्रवासाला. जेवण केल्यानंतर प्रत्येकामध्ये एक नवीन ऊर्जा संचारली होती. प्रत्येकजण आपले पाय भरभर टाकत पुढे निघाला होता. वाटेत येणारे शेत, रान यांना तुडवत आम्ही पुढे निघालो होतो. हिरवेगार नटलेले हे रान मनाला एक वेगळीच प्रसन्नता देत होते.
वाटेत येणारे ओढे नाले हे पार करत आम्ही पुढच्या एका नवीन गावामध्ये पोहोचलो. कंप्लीट 20 ते 25 किलोमीटर चालल्यावरती ते गावात बसले. 1 तासापूर्वी जेवण झालं आणि तिथून आता परत चाललं सुरुवात केली. पूर्णपणे मसाई पठाराला वेढा टाकून रानावानातून वाटा काढीत आता आम्ही या ठिकाणी पोहोचलोय. का रे काय आलं? किती किलोमीटर चाललास? अरे अजून भरपूर चालायचं आपल्याला. आणि फायनली आम्ही करपेवाडी या गावात पोहोचलो. संस्थेने सांगितल्याप्रमाणे करपेवाडी हे आपले मुक्कामाचे गाव असेल. याच गावात जेवणात संस्थेने शाहिरीचा कार्यक्रम आयोजित केला होता. गाली बसून बोलणं सोपं असतंय. मग मी तर कशाला आलोय? बोला बोला. आज दिवस दुसरा उजाडला. रात्रीचं पोटभर जेवलेलं जेवण आणि त्यानंतरनं शाहिरीचा कार्यक्रम. शाहिरीच्या कार्यक्रमात नाचून नाचून अंग पूर्णपणे दमलेलं. त्यानंतर झोप एवढी मस्त लागली. आत्ताच करपेवाडी गाव सोडून पुढं आलंय, पण नेमकं माहीत नाही नेमकं चाललंय कुठं. चारी बाजू नुसतं जंगल आहे. कदाचित रोडून मी चुकलोय. पूर्णपणे चारी बाजूला जंगल आहे. खरंच दिवसा डावड्या वाट चुकती. त्या टायमिंगला महाराज आणि आपले 300 मावळे, 300 ते 600 मावळे त्या पौर्णिमेच्या रात्री कशी यातून वाट काढत गेलं असेल त्याचा आपण विचारसुद्धा करू शकत नाही. या भागामध्ये पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे येथील पायवाटा सगळ्या पाणवाटा झाल्या होत्या. चालत असताना मध्येच एक आपल्याला पाण्याचा मोठा झरा लागतो. तो झरा पार करून आपल्याला पलीकडे जायला लागते. झऱ्याला पाणी खूप होते. प्रत्येकाला मोह आवरेना जो तो त्या झऱ्यात जाऊन खेळू लागला. त्या पाण्यात बाकीच्यांना खेळताना बघून मलाही तिथं जावंसं वाटत होतं, पण अंग पूर्णपणे ओलीचिंबा असल्याने आता परत तिथे भिजण्याची माझ्यामध्ये ताकद नव्हती. म्हणून मी आपला वड्यात हळूहळू पाय टाकत पुढे निघून आलो. पावनखिंडी दरम्यान आपल्याला जी गावं लागतात आणि जी काही जंगल लागतात, पावनखिंडीतल्या पडणाऱ्या पावसात झाडांवरती बी शेवाळे आणि तुम्ही इथले लोकांचे घरं बघत असाल तर प्रत्येकाच्या कौलांवरती आणि पत्र्यांवरती शेवाळ साठलेले. एवढा पाऊस इथं पडतो. पाय चिखलात रोवून बसावा अशा चिखलातून वाट काढत पुढे चालत होतो.
एक तासापूर्वी वाट चुकलो होतो आणि आता परत बरोबरच्या वाटेला लागलोय. संस्थेतली सगळी पोरं पण भेटली आणि आता चालता चालता एक दुर्गमित्राची ओळख झाली. नाव काय? गणेश जाधव. गणेश जाधव. तर गणेश जाधव कुठून आले आपण? फ्रॉम कर्नाटका. फ्रॉम कर्नाटका. तर त्यांच्याबद्दल थोडासा त्यांचा अनुभव घेऊ आपण. गणेश जाधव, कसं वाटलं तुम्हाला ट्रेक? ಚೆನ್ನಾಗಿದೆ. ನಡೆಯೋಕ್ಕೆ ಎಂಜಾಯ್ ಅನಿಸ್ತಿದೆ. ಒಂಥರ ಖುಷಿ ಅನಿಸ್ತಿದೆ. ನಮ್ಮ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಜೊತೆ ಬಂದಿದ್ದೀನಿ ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್. भारी बोलले. आपण तुम्हाला ट्रान्सलेट करून सांगतो नंतर जे काय ते आता काय सांगता येत नाही. कालचा पूर्ण दिवस आणि आजचा अर्धा दिवस एवढं चालल्याने आपण थोडं का होईना आपण पावनखिंडीच्या जवळ पोहोचलो होतो. संस्थेतल्या एका सदस्यांनी सांगितले होते पुढे पांढरपाणी हे गाव लागेल. पांढरपाणी गावात आपल्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे. तर जेवण करून तिथून पावनखिंडचा परिसर अवघ्या 6 ते 7 किलोमीटरवरती राहिला होता. हा जंगल प्रवास पूर्णपणे करून आता आपण डांबरीने पांढरपाणीकडे मार्गस्थ होणार आहोत. पांढरपाणी येथे जेवण करून आता आम्ही डांबरीने थेट पावनखिंड या परिसराकडे निघालो होतो. जेवणात अचानकपणे पावसाचा जोर वाढल्याने प्रत्येकजण पावसाचा आनंद घेत हळूहळू पुढे चालला होता. छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत आणि हातात भगवा झेंडा घेऊन आम्ही पुढे चाललो होतो. आणि शेवटी 1-2 नव्हे तर तब्बल 52 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही पावनखिंड इथे बाजीप्रभू आणि 300 बांदल यांच्या समाधीजवळ पोचलो. काळजी नका करू राजे. आता हीच आमची जागा. कुणाचं नाव कुठं कोरलं जातं आमचं या इथे कोरलं जाणार आहे.